उपवर्गीकरणाविरोधात राज्यभरामध्ये आज अनेक जिल्ह्यांमध्ये विराट महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुण्यातही आता या महामोर्चाला सुरुवात होत आहे. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आनंदराज आंबेडकर आहेत. याआधी सुद्धा अधिवेशनाच्या काळामध्ये तुम्ही मोर्चा काढलेला होता, पण सरकार दरबारी कोणतीही हालचाल या संदर्भात झालेली नाहीये. एक प्रकारे याला पाठिंबा सुद्धा सरकारकडून दिला जातोय, पण तुम्ही आज हा विराट महामोर्चा काढताय, तर काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे की अनुसूचित जाती हा एक संघ वर्ग आहे, म्हणजे होमोजिनियस, आणि आत्तापर्यंतच्या सर्व जजमेंट्स या त्या पद्धतीने देण्यात आलेल्या आहेत. दुर्दैवानं जी काय आजची पण 1 ऑगस्ट 2024 रोजी जी जजमेंट झाली आहे त्याच्यामध्ये त्यांनी फक्त हे मत व्यक्त केलेलं आहे की यांचं उपवर्गीकरण करता येईल म्हणून, पण कराच असं सांगितलं नाही. आणि इथं कोणाची मागणी नसताना हे उपवर्गीकरण करायचं, एखाद्या जातीने फक्त मागायचं, आणि इथे 58 जाती वेगळ्या अजूनही आहेत, आणि त्याच्यामधल्या अनेक जातींचा ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आत्तापर्यंत कुठची त्यांचीसुद्धा प्रगती झाली नाही. तर असं असताना जबरदस्तीने हे उपवर्ग सरकार लादू पाहत आहे, आणि म्हणून त्याला आमचा विरोध आहे की आम्ही सर्व एकसंघ आहोत आणि एकसंघ राहणार आहोत, ही आमची भूमिका आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हे सर्व समाज जे अनुसूचित जातीमधले आहेत त्याचा महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे हे सर्व समाज हे पूर्वीच्या काळामध्ये अस्पृश्य होते, त्यांनी सर्वांनी अस्पृश्यते चटके काढलेले आहेत, आणि त्यामुळं हा एक होमोजिनियस समाज आहे आणि एकसंघ समाज आहे असं बाबासाहेबांचं सुद्धा मत होतं. आणि त्यामुळं हे असंच राहावं, आपसामध्ये मतभेद आमच्यामध्ये निर्माण करू नयेत, आणि जेणेकरून सरकारचं जे धोरण आहे की मराठा वर्सेस ओबीसी आणि आदिवासी वर्सेस धनगर, तसं आमच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे मतभेद न करता त्याने आम्हाला एक दिलाने एक विचार राहू द्यावं अशी आमची मागणी आहे. पण कुणाच्या फायद्यासाठी आहे उपवर्गीकरण आरक्षण? हे फक्त सरकारच्या फायद्यासाठी आहे, आणि सरकारची इच्छा आहे की भांडणं अशी लागत राहिली की शेवटी सर्व समाज कंटाळून म्हणतील की आम्हाला आरक्षण नको. सरकारची नीती आहे की हे आरक्षण संपवण्याची, आणि त्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे, आणि हा प्रयत्न आम्ही हाणून पाडणार एवढं नक्की. आज हा महामोर्चा निघतोय राज्यभरात, म्हणजे बीड असेल किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये निघतोय, तर काय सरकारला तुम्हाला इशारा द्यायचा आहे? या इथे सरकारला आम्ही या मोर्चा मुंबईमध्ये निघाला, परभणीमध्ये निघाला, जालन्यात निघाला, लातूरला निघाला, सोलापूरला निघाला, म्हणजे अनेक मोठी मोठी शहरं आहेत जिल्ह्याची, त्याच्यामधून मोर्चे निघालेले आहेत. आणि आत्तासुद्धा हा पुण्यामध्ये माझा मोर्चा होणार आहे, उद्या प्रचंड मोठा नांदेडला होणार आहे, त्यानंतर परळीला 13वा होणार आहे, त्यानंतर 11 तारखेला अंबेजोगाईला आहे, 12 तारखेला संभाजीनगरला आहे. त्यामुळे हे मोर्चे हे एकंदरीत या अनुसूचित जातीची मानसिकता काय आहे की त्यांना हे उपवर्गीकरण नको आहे, असं असताना सरकार हे लादू पाहत आहे, आणि याला विरोध करण्यासाठी तमाम लोक रस्त्यावरती येत आहेत. आणि त्यामुळे सरकारला जनतेच्या या आक्रोशापुढे नमावं लागेल. आपण पाहिलं जंतर मंतरला झेनजी व पुढे या देशातल्या सरकारला नमावं लागलं, त्याच पद्धतीने या इकडच्या अनुसूचित जातींच्या समोर या सरकारला नमावं लागेल, ही आमची भूमिका आहे. या संदर्भात सर्व आंबेडकर चळवळीतील राजकीय पक्ष असतील किंवा संघटना असतील यांनी एकत्र येऊन या संदर्भातला लढावा असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे प्रकाश आंबेडकर आहेत, रामदास आठवले आहेत, तुम्ही आहात, असं जर एकत्र करून तुम्ही जर मोर्चा काढला तर सरकारवर एक दबाव वाढू शकतो असं वाटत नाहीये? नाही, ऑलरेडी सरकारवर प्रचंड मोठा दबाव आला. एवढे प्रचंड मोठे लाखाचे मोर्चे होतात प्रत्येक ठिकाणी. त्यामुळेच 1 ऑगस्टला आमच्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीसनी सांगितलं होतं 1 ऑगस्टला आम्ही करणार आहोत, त्यामुळे त्यांनी घोषणा केली नाही. त्यामुळे दबाव भरपूर आला, आणि ज्यांना त्यांना प्रत्येकाची मतं आहेत. आता कोणी काय आता रामदास आठवले उपवर्गीकरणाला पाठिंबासुद्धा दिला, त्यामुळं जबरदस्तीने कोणाला बोलवण्याचा प्रश्न येत नाही. प्रश्न कसा आहे, ज्यांना समाज हित कळतं आणि समाजाशी ज्यांची नाळ जोडलेली आहे ते लोक या संपूर्ण मोर्चामध्ये सामील होत आहेत. मग ते वेगवेगळ्या गटातटाचे सर्व कार्यकर्ते, सर्व समाज, चर्मकार समाज, आज इथे बाबूराव माने आणि इतर सर्वजण येणार आहेत. त्यामुळे डोर समाजाचे, होलार समाजाचे, सर्व वेगवेगळ्या जाती, ज्या 58 जाती आहेत त्या सर्व समाजाचे लोक आज या मोर्चामध्ये सामील होत आहेत. आणि त्यामुळे हे मोर्चे प्रचंड मोठ्या ताकदीने निघत आहेत, आणि पुण्याचाही मोर्चा मोठा प्रचंड ताकदीचा निघेल याबद्दल मला खात्री आहे. सरकारला दखल घ्यावी लागेल याची?
सरकारला दखल घ्यावी लागेल, कारण अल्टिमेटम देताय का सरकारला? आणि तुम्ही याआधी सुद्धा मोर्चे काढलेले आहेत, पण सरकार मात्र त्याच्यावरती ठाम आहे. म्हणजे 1 ऑगस्टला होणार होतं ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे, पण हे सगळं रद्दच करावं उपवर्गीकरण, यासाठी काय लढा दिला जाईल? आमचं हे उपवर्गीकरण रद्द करावं याच्यासाठीच मोर्चे आहेत. आणि हे मोर्चे आमचे डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. आणि डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाला आम्ही या विधानसभेला घेराव घालणार आहोत. आणि तिकडे असणाऱ्या जे कायदे बनवून पाहत आहेत त्यांना आम्ही सांगणार आहोत की ह्या अनुसूचित पूर्ण विरोध आहे. त्यामुळे हे तुम्ही जरी तिथे कायदे करत असला तर जनतेचा जो आजचा मागणी आणि जो जनतेचा जो उद्रेक आहे त्या आणि जनतेची भावना आहेत त्याचा आपण आदर राखलाच पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून आमचे मोर्चे डिसेंबरपर्यंत आता जिल्ह्यात खास करून आता जिल्ह्यात चालू आहेत, नंतर तालुक्यात चालू होतील. आणि हे मोर्चे डिसेंबरपर्यंत तसेच चालू राहणार आहेत, हे आपण लक्षात घ्या. आणि प्रचंड महामोर्चा हा विधानसभेवरती हिवाळी अधिवेशनामध्ये निघेल. आणि तेव्हा विधानसभेला घेराव घालण्याची आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे हे असं होऊ द्यायचं नसेल आणि सरकारला वाटत असेल की आपल्या काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, तर सरकारने त्या पद्धतीने ताबडतोब बदर कमिटीचा अहवाल बंडल करून त्या सचिवालयात ठेवावं आणि हे उपवर्गीकरण रद्द करावं, ही आमची मागणी आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.